बिलोली तालुक्यातील सावळी गावातील अंगणवाडी क्रमांक 4 परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या ठिकाणी लहान मुलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। येथील अंगणवाडीच्या परिसराला झाडेझुडपांनी अक्षरशः विळखा घातला असून संपूर्ण परिसर अस्वच्छतेने व्यापला आहे। परिस्थिती एवढ्यावरच थांबलेली नाही, तर गावातील अनेक नाल्या कचऱ्याने तुडुंब भरल्या असून सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे। यामुळे गावात डासांचा प्रादुर्भाव वाढून आजारांची भीती व्यक्त केली जात आहे। अंगणवाडीत येणाऱ्या चिमुकल्यांना याच अस्वच्छ वातावरणात शिक्षण आणि पोषण आहार घ्यावा लागत असल्याने पालकांमध्ये सध्या तीव्र नाराजीचे वातावरण आहे। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते शेख महमूद सावळीकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या आहेत, मात्र प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले असून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही। वारंवार सूचना देऊनही प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये आता संतापाची लाट निर्माण झाली आहे। स्वच्छ गाव सुंदर गाव ही शासनाची घोषणा सावळी गावात केवळ कागदावरच राहिली असून प्रत्यक्षात मात्र गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे। अंगणवाडीसारख्या संवेदनशील ठिकाणी ही स्वच्छतेकडे होणारे दुर्लक्ष ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे। आता तरी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन अंगणवाडी परिसरातील वाढलेली झाडेझुडपे हटवावीत, नाल्यांची साफसफाई करावी आणि परिसर स्वच्छ करून लहान मुलांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख महमूद सावळीकर आणि ग्रामस्थांनी केली आहे। आता या बातमीनंतर तरी प्रशासन जागे होणार की एखादी आरोग्यविषयक गंभीर घटना घडण्याची वाट पाहणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। लोकसेवा लाईव्ह न्यूजसाठी कमलाकर जमदडे, बिलोली।